माझे माय बाप हो
दोन्ही शहराच्या गणागौचे राऊंड संपलेले आहेत. होय ना. आणि आता खऱ्या अर्थाने इथून दुय्यमीला सुरुवात झाली. माझे माई बाप हो, दुय्यमीला चालना मिळावी म्हणून, दुय्यमीला चालना मिळावी म्हणून होय. आदरणीय सन्मान्य नावाजलेले गावाजलेले ज्ञानीवंत गुणवंत दयावंत बापरे. सन्मान्य शाहीर सूरजदादा नवधरे यांना मी गणाच्या माध्यमातून छोटासा एक प्रश्न विचारला. होय ना. छोटासा एक प्रश्न विचारला हो. तर माझं उत्तर काय आहे? काय काय माझ्या प्रश्नाचं उत्तर काय देता? काय देता? आ? सूरज मला एक सांगा, हा. माझ्या प्रश्नाचं जरी उत्तर नाही दिलं तर तुमच्या काही पैसे का का ठेकेदाराने नाही. कारण काकाजीने आता सांगितलं मला का सूरजचा इथं 3रा वर्ष आहे. बरोबर. बरोबर आहे जी? बरोबर आहे. हा हा तर मग ठेकेदार तुमचेच आहेत. बाबा गोष्ट सत्य आहे ना की ठेकेदार तुमचेच आहेत. बरोबर आहे. मग उत्तर जरी खरं काय ठेकेदार तुम्हाला म्हणत होते काय सूरज तू उत्तर नाही दिला म्हणून? नाही. चांगलं असतं का त्याने? नाही. तुमचे पैसे काट, सूरज शाहीरचे पैसे काट. तर बरोबर काय केलं म्हणा? पाहिजे. काट पैसे सूरज शाहीरचे. असं झालं असतं का? नाही. बिचारे माझे काकाचे माझे बाबा समजदार दिसत आहेत मला. होय ना. तू जरी 3 वर्ष इथं आला असशील पण मीही त्याची मुलगी आहे, मीही त्यांची लेक आहे. त्यांना जाण आहे शाहिरी काय होते, त्यांना जाण आहे कलाकारी काय होते. हा तर माझा प्रश्न काय म्हणत होता माझे बाप, तुम्ही साक्षी आहात. माझा प्रश्न काय म्हणत होता माझे माय बाप हो, हा. की जन्म कृष्ण भगवंताच्या जन्माष्टमीच्या दिवशी त्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक लोक त्याची स्थापना करत असतात. बरोबर. आपण आपल्या मराठी भाषेमध्ये आमच्या गावठी आम्ही त्याला कानोबा म्हणतो, कानोबा. त्याला कन्हैया म्हणतो. कन्हैया. तर त्याच्या जन्माष्टमीच्या दिवशी त्याची स्थापना करत असतात आणि तो फक्त 1.5 दिवसाचा पाहुणा असतो. बरोबर. शास्त्रानुसार पुराणानुसार फक्त तो 1.5 दिवसाचा पाहुणा असतो. तर असा एक संत होऊन गेला, असा एक संत होऊन गेला की त्यांनी कानोबा न मांडता स्वतःच्या नातवाची स्थापना करून त्याचं विसर्जन केलं. तुम्ही सर्वांचं सांगतो मी न्याय डोकं थोडा पाहिजे सोड मुला. हो मी तेच सांगतो, जमलं तर हो म्हणा, नाही जमलं तर नाही म्हणा, नाही का? आणि म्हणून असा एक संत होऊन गेला की त्या संतांनी स्वतःच्या नातवाचं विसर्जन केलं. विसर्जन केल्याच्या नंतर ते संत सुद्धा घरी वापस आले आणि त्याच्या मागोमाग नातू सुद्धा वापस आला. तर ते संत कोणते, तो गाव कोणता, त्या संताचं नाव काय, त्या नातवाचं नाव काय? बाबा फरीद होय का? नाही. हा बाबा फरीद आणि कोठीला गए आणि नातू का त्या थोड्यातच राहिला होता विसर्जनला. मी सांगलं तुमच्या साक्षी, तुम्ही सर्व साक्षी आहात ना. होय. मग गावही नाही, गावच नाही. जमलं का तुमचं उत्तर? नाही. नातू कुठं गेला? कोठी गेला? आणि तो बाबा फरीद होय का तो संत? नाही. कोणत्या शास्त्रामध्ये लिहिलं आहे? कोणत्या शास्त्रामध्ये लिहिलं आहे का? तुला चॅलेंज आहे सूरज, समजलं का? या वर्षी विसरून जाईल कारण अजून याच्या बरोबर. हा प्रश्न तुला आता हाच विचारा, तू जोपर्यंत माझं उत्तरचं समाधान करून देत नाही तुला चॅलेंज आहे. तुला पुढच्या वर्षीपर्यंत या उत्तरासाठी मी सोडणार नाही. कारण 1 नाही 2 नाही 3रा वर्षाचा स्टेज आहे. हो ना. समजलं का? आता मग तू 4था वर्ष येशील. समजदार तुझ्या आम्हाला बोलवलं शेअर राहत नाही, नाही का? मग समजदार आहेत आणि म्हणून तुला 1 वर्षाची आहे फुरसत. चल तुला 1 वर्षाची फुरसत आहे. माझ्या प्रश्नात समाधान करून घे. तुला माझ्याकडून पुढच्या वर्षी 1051 रुपये याच स्टेजवर. समजला का? याच्या स्टेजवर नाही कोणतंही गाव असो तुला 1051 माझ्याकडून तुला पुसा भेट. बाबा फरीद सांगून राहिला म्हणून याचा अर्थ असा आहे का? आणि म्हणून मला म्हणायचं आहे, अरे मला सवाल का जवाब नहीं दिया तो मुझे कोई गम नहीं. शाहीर सूरज मेरे सवाल का जवाब नहीं दिया तो मुझे कोई गम नहीं. क्योंकि मैं सारे आप कहती हूँ शाहीर सूरज जी, क्योंकि मेरे सवाल का जवाब नहीं, क्योंकि मेरे सवाल का जवाब नहीं. समझला का? काय विचारली आणि तुम्ही काय सांगता? अरे हमने आपसे क्या पूछा और आपने क्या बता दिए? हमने आपसे क्या पूछा शाहीर सूरज और आपने क्या बता दिए? अरे उल्टी सीधी बातें बताकर लोगों को पता रहे. आपको अगर मालूम नहीं होगा तो मेरी भी कोई जबर. चल
आपकी हस्ती नहीं। हस्ती नहीं। मेरे इस सवाल को छूट करे की वो आपकी हस्ती नाही। क्या बात? समजलं का? म्हणतात प्रयत्नाची परमेश्वर तुम्ही ज्ञानीवंत गुणवंत आहात आणि मला सुद्धा अपेक्षा होती की फक्त प्रश्न समाधान सूर्यच करू शकते, पण जमलं नाही शहर मान्यवरची, आणि म्हणून मला म्हणायचं आहे ऐका माझ्या दुई मी गाण्याची तर्ज काय म्हणते. हो ब्राह्मण कन्येशी करुणी लग्न, ब्राह्मण कन्येशी करुणी लग्न, करविला इतिहास नवा, करविला इतिहास नवा 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 नवा. अहो म्हणून सारे हे ब्राह्मण म्हणती, अहो म्हणून सारे हे ब्राह्मण म्हणती, आणि भीमाला जावई बुवा. म्हणून सारे हे ब्राह्मण म्हणती, भीमाला जावई बुवा. अगं म्हणून सारे हे ब्राह्मण म्हणती, काय म्हणती? त्या भीमाला जावई बुवा. म्हणून सारे हे ब्राह्मण म्हणती, भीमाला जावई बुवा. कारण आणि म्हणून मला म्हणायचं आहे शाही सन्मान शाही सुरजी शब्द शब्द लक्ष असू द्या. आणि म्हणून ताल स्वर आवडे जनाला, ताल स्वर आवडे जनाला, आणि या ढोलकातून तू नाचे, नाचे नाचे हा ढोलकातून तू नाचे 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 नाचे. नाच मला तुम आणि शोध लावून ही साज मिळाला, शोध लावून ही साज मिळाला, आणि मनोरंजन जनाचे. शोध लावून ही साज मिळाला, मनोरंजन जनाचे. अहो शोध लावून ही साज मिळाला, अहो शोध लावून ही साज मिळाला, आणि मनोरंजन जनाले. शोध लावून ही साज मिळाला, मनोरंजन जनाले. शाही
होणं गरजेचं आहे हो ना. नाही का नाहीतर दिवसभर तू घे माईने मी घेतो तुझे मग काय सांगलं त्या नाही, सगळं नाही. काय सांगलं सूरजने आपली मस्त घेतली एकामेकाची प्रबोधन एकामेकाची घेतली म्हणा. हा एकामेकाची मस्त किती? घेतली वाटी 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 रस आणि कोंबडीचा ठुसा नाही का हो ना. असं नाही व्हायला पाहिजे शाहीर बरोबर. सुराची. नाही का मग शाहिरीचं माध्यम आहे प्रबोधन करणं आणि मग याच्यातून प्रबोधनही व्हायला पाहिजे कारण जोपर्यंत आमच्या या ढोलक तुंतुण्याचा स्वर लागत नाही तोपर्यंत आम्हाला गायनही करता येणार नाही आणि शान आहे आमच्या त्या स्वराची ऐका मला समोर म्हणायचं आहे चला ला 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 ओ हो 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 आ हा 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 गीत गायना तुमडी भजना छंद मानसा पूर्वीपासून गीत गायना तुमडी भजना छंद मानसा पूर्वीपासून गीत गायना तुमडी भजना आणि हा छंद मानसा पूर्वीपासून छंद मानसा ह्या पूर्वीपासून कारण राजे महाराजांच्या काळामध्ये सुद्धा आपलं मनोरंजन करण्यासाठी ते आपल्या राजाच्या राजमहालामध्ये राजवाड्यामध्ये इंदा पात्रा नाचवायचे पण बिना तालासवर नाचवायचे का नाही कारण हा ढोलक तुंतुन ह्या स्वराचं प्रतीक आहे कारण जोपर्यंत याचं स्वर मिळणार नाही याचं स्वर ताल मिळणार नाही तोपर्यंत समोरच्या गायकाला त्याचं गायन सुद्धा करता येणार नाही आणि मग मला म्हणायचं आहे ओ गीत गायना तुमडी भजना छंद मानसा पूर्वीपासून इंद्र सभेमध्ये मृदांग वाजे नारद मुनीला विनाथ साजे इंद्र सभेमध्ये मृदांग वाजे नारद मुनीला विनाथ साजे कृष्णाच्या पाऊल स्वराचे कृष्णाच्या पाऊल स्वराचे राधे 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 अहो कृष्णाच्या पाऊल स्वराचे आणि शोध लावून ही साज मिळाला कारण संत म्हणतात एक तरी अंगी असू दे कला नाहीतर काय फुकट जन्मला एक तरी अंगी असू दे कला नाहीतर काय फुकट जन्मला आपापल्या पद्धतीनुसार आपापल्या पद्धतीनुसार प्रत्येक कलाकार आपली कला सादर करत असतो होय, माझे होय. माई बापू कारण या संगीताची नशाच काही वेगळी वेगळी असते असते. या संगीताची दिवाळीच्या सीजन मध्ये जीवाचे हाल होय ना. काही खरं नाही शाहीर लोकांचं पण ज्यावेळेस आम्ही स्टेजवर चढतो मीच नाही तर प्रत्येकच शाहीर हो ज्यावेळेस आम्ही स्टेजवर होतो प्रत्येक कलाकार आमच्या कार्यक्रमात आमच्या खऱ्या गमतीचा होय. असे डोलून जातील बिचारे नाचणारे आमचे डान्सर पण स्टेजवर जरी चढले तर यांच्या अंगात रंग देतो म्हणजे प्रत्येक लोकांच्या अंगामध्ये कला असते पण ते कला सादर करणं हे प्रत्येकाच्या नशिबाही राहत नाही हे संगीताची नशाच काही वेगळी असते आणि म्हणून त्या कृष्णाच्या पाऊल स्वराचे आणि शोध लावून ही साज मिळाला अहो शोध लावून ही साज मिळाला अन मनोरंजन जनाला शोध लावून ही साज मिळाला मनोरंजन जनाले मनोरंजन
ढेकाना राजा सांगून दिला फलाना मारा चल जा तिकडे घेऊन जागे मारबत कोण पाहिजे कोणाकडे जातो प्रश्न जमलं नाही जमलं त्याचं काय खरं नाही समजलं का देतो नाही ना. ठेकेदार मोजून देतो ना पैसे काय कापून राहिला ठेकेदार पैसे आई, मग चांगलं करा बाबा ना सरकार आमचीच आहे हो ना नाही का मग नाही. ठेकेदार काय पैसे कापून राहिला का आलो नाही नाही. 4-5 वर्ष स्टेजवर पण असं जमणार नाही सन्मानित जाहीर मार्ग समजलं का या जनतेने जागृत करणं हे समाज जागृत करणं मग आमचं कर्तव्य आहे समजलं का बरं असो आणि म्हणून मला म्हणायचं आहे हे जनता आहे हुशार तुमच्या भुलवल्यानं भुलते का हे जनता आहे हुशार तर तुमच्या भुलवल्यानं भुलते का एवढे दिवस खोटा नाही. शिकायला दुकानात तरी चालते का हा? नाही तर खोटा शिकायला दुकानात तरी चालते का नाही, नाही. वा रे वा सांगणं म्हणजे सांगणं बोलणं म्हणजे बोलणं होणार आहे का याला बेला परसाला फुलं काय सांगू चाल पलीकडे असं तुम्ही ज्ञानी म्हणता तुम्हाला अभ्यास आहे शाहीर नॉलेज आहे शाहिरीचं नाही, नाही. समजलं का शाहीर सुरत सारखा झटकायचा शाहीर नाही जी बापरे. चांगला मग अशी गाण्यामध्ये बोलता बोलता हा की मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे बापरे, समज ना गं. ते कुठं कुठं आहे? हा कीर्ती कुठं कुठं आहे कान्याना कोपऱ्यामध्ये झाडाच्या शेंडीवर दिसते शेंडावर या. आहे की नाही? शेंडा नाही मोडला पाहिजे हा? शेंडा नाही मोडला पाहिजे शेंडा नाही मुळे बा माझ्या भावाचा शेंडा मजबूत आहे मजबूत आहे का तशी लोक म्हणू पाहिजे ना तर काही खरं नाही म्हणून आमचे नाही का ऐका मला सावर म्हणायचं आहे ओहो ला 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 आहा क्लासिकल संगीत शास्त्रीय संगीत सुगम संगीताच्या कोणी कोणी गुणगीत क्लासिकल संगीत शास्त्रीय संगीत सुगम संगीताच्या कोणी कोणी गुणगीत तमाशाला लोक संगीत म्हणती तमाशाला लोक संगीत म्हणती तू रागाला सुभान भारती तू रागाला सुभान भारती शाहीर झाले निळ्याचे शाहीर झाले निळ्याचे राजे 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 अहो शाहीर झाले निळ्याचे आणि शोध लावूनही साज मिळाला अरे शोध लावूनही साज मिळाला आणि मनोरंजन जनाचे शोध लावूनही साज मिळाला मनोरंजन जनाचे शोध लावणी साथ मिळाला मनोरंजन जनाचे हा तर मी ज्या पद्धतीने सन्मानित शाहीर मंडळ प्रश्न विचारला होता तर त्याच पद्धतीने सुद्धा गणाच्या माध्यमातून सन्मान्य शाहीर दादा सूरज शाहीर दादा नवधरे यांनी सुद्धा मला एका प्रश्नाची विचारणा केली तर तुम्ही जिथं कुठं असाल तिथून लक्षपूर्वक ऐका तुमच्या प्रश्नाचं समाधान करून देत आहे तर म्हणतात औरंगाबाद मध्ये हा औरंगजेबाच्या सैन्यामध्ये त्या ठिकाणी एक सैनिक होता त्या ठिकाणी एक सैनिक होता कालांतराच्या नंतर ते शिवाजी महाराजांकडे गेले कालांतराच्या नंतर ते शिवाजी महाराजांकडे गेले
तर तर त्यांचं एकच काम, त्यांचं एकच काम, त्यांचं काम म्हणजे कोणतं? मेलेल्या माणसाला माती देणे म्हणजे गाळणे, मेलेल्या माणसाला गाळणे किंवा त्याला अग्नी देणे. तर पण त्यांचं नाव काय? त्यांचं नाव काय? तर ऐका सन्मान्य शहर मान्यवरजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तो तंततंती आहे, समजलं का? तर ऐका, तर त्यांचं नाव आहे का? तुम्ही कुठं असाल कान्या कोपऱ्यामध्ये दडले, तुम्हाला जागरण जास्त दिसत आहे नाही का? पण लक्षपूर्वक आहे का? तर त्यांचं नाव आहे मदारी मेहतर. त्यांचं नाव आहे मदारी मेहतर. हे तुमच्या प्रश्नात थोडं उत्तर आहे, समजलं का? त्यांच्या प्रश्नाचं थोडं उत्तर आहे. आणि माझं जरी खोटं असेल तर तुमच्या पुस्तक आपली उघडी करून पहा, तुम्ही पुस्तक, आगी माय समजलं का? तुम्ही तुमची उघडी करून पहा पुस्तक आणि मला तुमच्या राऊंड मध्ये सांगा, दाखवा मला. समजलं का? आता मला काय म्हणायचं आहे, माझ्या शब्दाकडे लक्ष असायला पाहिजे. होय, होय. ऐका, मला म्हणायचं आहे, ला 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 ला, हो 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 हो, आ तर ऐका सन्मान्य शाहीर मान्यवरजी, मला म्हणायचं आहे, रंग भगवा कुणी दिले केव्हा, हिरवा पाना मिळाला केव्हा, रंग भगवा कुणी दिले केव्हा, हिरवा पाना मिळाला केव्हा, रंग भगवा कुणी दिले केव्हा आणि हिरवा बाणा मिळाला केव्हा, रंग भगवा कुणी दिले केव्हा आणि हिरवा बाणा मिळाला केव्हा. कारण म्हणतात या शाहिरीच्या शिबिरामध्ये सर्वात प्रथम, सर्वात आधी कलंगी आणि तुरा फक्त दोन शाखा होते. सर्वात आधी आमचाही जन्म आहे, तुमचाही जन्म नाही, समजलं का? आमचाही जन्म आहे, तुमचाही जन्म नाही. तर सर्वात आधी या शाहिरीच्या शिबिरामध्ये फक्त तुरा आणि कलंगी दोन शाखा होते आणि त्याच्यानंतर त्याच्या मागोमाग या संपूर्ण. कारण म्हणतात सुभाना निळे म्हणतात, सुभाना निळे म्हणतात. जसं माझं पंचशील आहे, जसं माझं पंचशील आहे, जसं तुमचं कलंगी आहे, तर म्हणतात कलंगी आणि तुरा हे सर्वप्रथम आधी. शाहिरीच्या शिरा फक्त दोन शाखा होते, त्याच्यानंतर त्याच्या मागोमाग आमची शाखा निघले. जसं पिढा निशाण म्हणतात, जसं तिरंगा म्हणतात, नाही का? मग अनेक कसे हे शाखा निघले, पण सर्वात आधी शाहिरीच्या शिवारामध्ये फक्त तुरा आणि कलंगी हे दोन शाखा होते. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, हा आमच्या लायकी गुडगुडीत आप्पाची मोहका मुक्का यांच्याकडून मला 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं. लाख लाख धन्यवाद, शुक्रिया. हो रंग भगवा कुणी दिले केव्हा, हिरवा बाणा मिळाला केव्हा, सुबसाचे गणिशान गाणे, सोनूसे करला पंच विराजे, सुबसाचे गणिशान गाणे, सोनूसे करला पंच विराजे. सांगात गटा गटाचे, सांगा
साज मिळाला अहो शोध लावून साज मिळाला आणि मनोरंजन जनाचे शोध लावून साज मिळाला मनोरंजन जनाचे प्लॅटिंग घ्यायची का थांब. सावनेर विधानसभा क्षेत्र तसेच